विलीनीकरणाचा मुद्दा हा राष्ट्रवादीचा विषय आहे, त्याबाबत मी बोलणं योग्य नाही। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया जेव्हा माझ्याकडे विषय येईल त्यावेळी बोलेन, फडणवीसांचं स्पष्टीकरण। पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबत। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौऱ्यात घडामोडी घडण्याचे संकेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर दिल्लीत फडणवीस शहांची चर्चा। सूत्रांची माहिती, विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांवर दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बोलणं झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज दिल्ली दौरा। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं। अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने फडणवीस शहांमध्ये चर्चा झाली असेल। संजय राऊतांचं वक्तव्य, फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष आहेत। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका। फडणवीस अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने दिल्लीला गेले असतील। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री राजकीय चर्चेसाठी दिल्लीला जात नाहीत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। अजितदादांच्या विचाराचा वारसा जपण्याचा प्रयत्न करेन। दादांचा विकासासाठीचा ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ। सुनेत्रा पवारांचं ट्विट। पंतप्रधान मोदींकडून फोन करत शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार। सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं। काही लोकांची इच्छा नसली तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा। रोहित पवारांचं ट्विट। नाव न घेता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना टोला। मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून सिद्धिविनायकाचं दर्शन। चैत्यभूमीला जात बाबासाहेबांनाही अभिवादन। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं ही माझी पूर्वीपासूनची इच्छा। जॉर्ज फर्नांडिस यांचं उदाहरण देत पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला होता। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। विलीनीकरणाबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य। विलीनीकरणाबाबत कोणत्याही बैठकीत मी नव्हतो, खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची नियुक्ती। भाजपच्या संगीता खांडेकरांचं एका मताने विजयी, तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत दानव यांची नियुक्ती। चंद्रपूरमध्ये भाजपला सत्तेत बसवण्यासाठी मदत होईल असं कोणतंही पाऊल उचलायचं नाही, अशा स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। शहराच्या विकासासाठी आम्ही ठाकरेंच्या सेनेसोबत एकत्र आलो। शहराच्या विकासाचा आम्ही आराखडा तयार करणार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेससोबत जाऊन उपयोग नाही हे उद्धव ठाकरेंना समजलं, त्यामुळे ते आमच्यासोबत आलेत। चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडीवरून आमदार परिणय फुकेंचा काँग्रेसला टोला। चंद्रपुरात स्थानिक समीकरणांना अनुसरून निर्णय, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। चंद्रपुरात काँग्रेसचा गोंधळ संपत नव्हता, त्यामुळे संपूर्ण परिस्थिती उद्धव ठाकरेंना सांगूनच निर्णय, अंधारेंचं स्पष्टीकरण। आम्ही विनंती केली पण वडेट्टीवार आम्हाला 5ही वर्षात महापौर करायला तयार नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंची प्रतिक्रिया। पहिली 1.25 वर्ष भाजपचा महापौर तर दुसरी 1.25 वर्ष शिवसेनेचा महापौर असा फॉर्म्युला ठरलाय, संदीप गिऱ्हेंची माहिती। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील नगरसेवकांची बोलावली बैठक। उद्धव ठाकरे सायंकाळी 6 वाजता नगरसेवकांसोबत संवाद साधणार। पक्षाकडून पालिकेत काम कसं करावं याबाबत मार्गदर्शन करणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील विजयानंतर अमित शहांकडून महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन। निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या जनतेचा एनडीएवर विश्वास, शहांची प्रतिक्रिया। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका। तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले होते। भाषेवरच्या आंदोलनावरून भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरेंची टीका। त्यांना निमंत्रण मिळालं नसल्यानं त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळेच त्यांना वाईट वाटतंय। संघाच्या कार्यक्रमावरील राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर।
नरवणे यांचं पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध। माजी लष्कर प्रमुख खोटं बोलत नाहीयेत। राहुल गांधी यांचं वक्तव्य। जनरल नरवणेंनी ट्विट करत पुस्तकाविषयी माहिती दिली। माझा माजी लष्कर प्रमुखांवर पूर्ण विश्वास आहे। राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। मवियातून काँग्रेस बाहेर पडणार असल्याच्या चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली। आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी। याबाबत 18 फेब्रुवारीला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। सतेज पाटलांची माहिती। सांगली जिल्हा परिषदेत मवियाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार। आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य। 30 जागा मवियाला, सत्तेसाठी 1 जागा लागणार। त्यामुळे समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू। विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेत पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। सध्या पुण्यात स्वीकृत नगरसेवकांसाठी लॉबिंग सुरू। आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला गतिमान करण्याचा संकल्प। अर्थसंकल्प तयार करताना रोज अजितदादांची आठवण येते। आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच। विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। पदाबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। राज्यात चप्पा भाजपाच हे जनतेनं दाखवलं। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। जिल्हा परिषद निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदेंची शिवसेना अव्वल। कोकणातील 3 जिल्ह्यात 165 पैकी 76 गटांवर शिवसेनेचा डंका। पंचायत समितीच्या 230 पैकी 138 गणांवर शिवसेना विजयी। रत्नागिरीत भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजप अव्वल। कोसुंब जिल्हा परिषद गटातून भाजपचे प्रमोद अधटराव विजयी, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बनेंचा पराभव। बने यांच्या पराभवामुळे भाजपच नाही तर जनतेनं केलाय अधटरावांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या तोंडी अजूनही उद्धव ठाकरेंचंच नाव। विजयाचं श्रेय देताना संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव घेण्याऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय। लक्षात आल्यानंतर भुमरेंनी चूक लगेच दुरुस्त केली आहे। काही वाईट बोललो नाही, उद्धव ठाकरे नेते आहेत असे प्रसंग घडत राहतात। उद्धव ठाकरेंचा चुकून नामोल्लेख केल्यानंतर भुमरेंकडून स्पष्टीकरण। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप सिंगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन। खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा कोर्टाचा आदेश। राजगड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी। जिल्हा परिषदेच्या दोन्ही गटांसह पंचायत समितीच्या 4 पैकी 3 गणांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष। ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिकेंच्या मृत्यूचं प्रकरण। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू, ठाकरे गटाचा आरोप। मात्र ठाकरे गट मृत्यूचं राजकारण करत असल्याचा टिके कुटुंबियांचा आरोप। अंबरनाथ नगरपालिकेच्या संख्याबळाची सुनावणी 16 तारखेला होणार। शिंदेसेना आणि भाजपसोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटामध्ये संख्याबळाचा पेच। नेमका कोणत्या गटात अधिकृत हे निश्चित करण्यासाठी सुनावणी।